पत्रकार बंधू भगिनींनो, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक वर्ष 2025-26 या वर्षाची आर्थिक प्रगती आपल्याला विशद करावी या दृष्टिकोनातून आज आपल्याला बोलवलेलं आहे। या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण प्रगतीमध्ये गेले 19 वर्ष आपण सर्वांनीच आम्हाला मोलाचे सहकार्य केलेले आहे। त्याबद्दल सर्व पत्रकारांना मी धन्यवाद देतो। या वर्षी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं जवळजवळ 6000 कोटीचा टप्पा गाठत आणला आहे। 5855 कोटी हा एकूण व्यवसाय बँकेने केलेला आहे। त्यामध्ये 3357 कोटी कर्ज ठेवी आणि 2498 कोटी कर्ज व्यवहार या वर्षी आपण पूर्णत्वास नेलेले आहे। बँकेला एकूण 93 कोटी 89 लाख इतका विक्रमी नफा झालेला आहे आणि 32 कोटी 9 लाख एवढा नक्त नफा बँकेला झालेला आहे। नेहमीप्रमाणे बँकेचा 0 NPA आहे। बँकेचा CD रेशो हा 74% असून बँकेचा स्वनिधी हा 389 कोटी 18 लाख इतका वाढलेला आहे। बँकेने स्वतःचं भाग भांडवल सुद्धा 73 कोटी 62 लाख इतकं केलेलं आहे। आजपर्यंत बँकेला अ वर्ग प्राप्त आहेच। गेल्या वेळी नाबार्डचं सुद्धा A रेटिंग होतंच। या वर्षी सुद्धा आम्हाला अ वर्ग मिळेल अशी आमची अपेक्षा आहे। बँकेनं सर्व नॉर्म्स RBI आणि नाबार्डचे पूर्ण केलेले असून डिपॉझिटमध्ये या वर्षी आम्ही 17% वाढ केलेली आहे। कर्जामध्ये 14% वाढ केलेली आहे। वर्किंग कॅपिटलमध्ये 13% वाढ केलेली आहे आणि एकूण व्यवसायामध्ये जवळजवळ 16% वाढ झालेली आहे। जो नक्त प्रॉफिट असतो, नेट प्रॉफिट, हा कमीत कमी 1% असावा लागतो, तो आपण पूर्ण केलेला आहे। गुंतवणूक आपण 13% वाढीव केलेली आहे आणि शेअर कॅपिटलमध्ये सुद्धा 7% वाढ झालेली आहे। हे करत असताना बँकेने विविध उपक्रम यापूर्वी राबवलेले आहेत। त्यामध्ये स्वमालकीच्या जागा आपण 26 ठिकाणी घेतलेले आहेत। एकूण आपल्या 76 शाखा आहेत, त्यातल्या 26 शाखा ह्या आपल्या स्वमालकीच्या ठिकाणी इमारतीमध्ये आहेत। जिथं तालुक्याची ठिकाणं आहेत तिथं प्रामुख्याने आपण स्वतःच्या मालकीच्या आपण जागा घेतलेल्या आहेत। 19 ठिकाणी ATM आपण बसवलेले आहेत। त्याचप्रमाणे 3 मोबाईल व्हॅन्स आपल्या ठिकठिकाणी लोकांना
खातेदारांना ग्राहकांना सोय व्हावी म्हणून आपल्या मोबाईल व्हॅन या जिथं शाखा नाहीत त्या ठिकाणी फिरत असतात. त्याचप्रमाणे बँकेने आत्तापर्यंत ग्राहकांच्यासाठी UPI, IMPS, मोबाईल बँकिंग, QR कोड या डिजिटल बँकिंग सेवा तसेच 7/12चा उतारा अशा प्रकारच्या सुविधा ह्या बँकिंग सेवा म्हणून पुरवल्या आहेत. त्याचप्रमाणे RTGS, NEFT, ATM, POS, ECOM, SMS अलर्ट, मिस्ड कॉल अलर्ट, ECS, DBT, मोबाईल बँकिंग यासारख्या सुद्धा सुविधा आम्ही पुरवलेल्या आहेत. थोडक्यात सांगायचं तर बँकांना लागणारे सर्व डिजिटल सेवा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेने सर्व ग्राहकांना पुरवलेल्या आहेत आणि त्या यशस्वी सुद्धा झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे दरवर्षी आपण तालुक्यातील प्राथमिक सहकारी संस्था ज्या आहेत त्यांच्या संचालकांना आणि चेअरमन यांना महाराष्ट्रातील चांगल्या सहकारी संस्था, सहकारातून उभे केलेले उद्योगधंदे यांच्यासाठी सहल आपण आयोजित करतो आणि प्रशिक्षण सुद्धा आपण त्यांच्यासाठी आयोजित करतो. त्याचप्रमाणे आपण 1,500 ते 5,000 ज्या विविध कार्यकारी सहकारी संस्था आहेत त्यांचे जे सचिव आहेत या सचिवांना आपण त्यांच्या कर्जाच्या प्रमाणात आपण पगार देतो. त्याचप्रमाणे बँकेने आतापर्यंत 9 ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी आर्थिक साक्षरता केंद्र सुरू केलेलं असून विशेष म्हणजे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेने निसर्ग चक्रीवादळ किंवा महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना, छोट्या उद्योजकांना व संस्थांना 25 लाखापर्यंत 5% कर्ज पुरवठा सुद्धा केलेला आहे. बँकेनं अवकाळी पावसामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्यासाठी मुख्यमंत्री फंडाला सुद्धा 10 लाखाची आपण देणगी दिलेली आहे. विशेष बाब म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांच्या मध्ये विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे यासाठी बँकेने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 100 संगणक कॉम्प्युटर्स हे आपण जिल्हा परिषदेला दिलेले आहेत आणि त्या कॉम्प्युटरसाठी विद्युत पुरवठा नियमित राहावा म्हणून सोलरचे सेट आपण त्या शाळेला दिलेले आहेत. अशा प्रकारे प्राथमिक सहकारी संस्थांना सुद्धा अनिष्ट तफावतीतून बाहेर काढण्यासाठी 50% फंड आपण मदत करतो आणि त्याप्रमाणे सामाजिक बांधिलकी म्हणून नैसर्गिक आपत्ती, जळीतग्रस्त मुलींच्या आश्रमाकरिता, क्रीडा स्पर्धांच्याकरिता, कृषी व पशु प्रदर्शन किंवा ग्रामीण कृषी सहकार साहित्य समिती इत्यादी शेतकरी मेळावे, शाळांना आवश्यक वस्तू खरेदी यासाठी सुद्धा जिल्हा मध्यवर्ती बँक आपण सहकार्य करत असते. गेल्या वर्षी आपण कृषी विद्यापीठाला सुद्धा शेतकरी मेळावे घेण्यासाठी 28 ठिकाणी 50-50 हजार याप्रमाणे 14 लाख रुपये आपण कृषी विद्यापीठाला दिले. तसेच फिरते कृषी प्रदर्शन भरवण्याकरिता त्यांना व्हॅन आपण जवळजवळ 32 लाख रुपयेची व्हॅन आपण त्यांना दिलेली आहे. अशा प्रकारे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक जरी RBI, नाबार्ड यांच्या अखत्यारीत चालत असली, नियमानं चालत असली
तरीसुद्धा सामाजिक कर्तव्य म्हणून या सर्व गोष्टी जिल्हा बँकेने केलेल्या आहेत आणि करत आहे. मधल्या काळात कोविडमध्ये गेलेले किंवा अपघातामध्ये जे लोक गेले त्यांच्या घरी कोणीही कमवता नाही अशांचे आपण कर्ज माफसुद्धा केलेले आहेत. अशा प्रकारे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वाटचाल सुरू केलेली आहे. आणि 2007 साली ज्यावेळी आम्ही नवीन संचालक मंडळ नवीन चेअरमन आम्ही झालो त्यावेळी 307 कोटी कर्ज होतं ते आता 2498 कोटी कर्ज झाले. 525 कोटी ठेवी होत्या त्या आता जवळजवळ 3357 कोटीपर्यंत आपण गेलेलो आहोत. अशी भरवी कामगिरी आज 19 वर्षामध्ये आपण केलेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांचं ग्राहकांचं इतर सर्वांचं सहकार्य आतापर्यंत आपल्याला मिळालं. तुमचंही सहकार्य मोलाचं मिळालं त्याबद्दल मी सर्वांचेच आभार मानतो.